नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा या चॅनलवर स्वागत. बघा, ह्या चॅनलवर तुमचे ग्रामरचे आणि इंग्लिश स्पीकिंगचे सगळे कन्सेप्ट हे क्लिअर करून दिले जातात. एका लेक्चरमध्ये एकच कन्सेप्ट मी घेतो, त्याच्यामध्ये बाकीचा माकड पसारा सांगत बसत नाही. त्या कन्सेप्टच्या संदर्भातच मी सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार. बघा, लेक्चर शेवटपर्यंत पहा, मगच तुमच्या लक्षात येईल. आज बघा, स्पोकन इंग्लिश शिकत असाल तर हा ग्रामर पॉइंट नक्की शिका. बघा, जेवढं तुम्हाला इंग्लिश ग्रामर महत्वाचं आहे तेवढंच तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग पण महत्वाचं आहे. हे दोघांची एक सांगड आहे. जर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग क्लिअर करायचं असेल तर तुम्हाला ग्रामरचे काही कन्सेप्ट हे क्लिअर असणं गरजेचेच आहे. बघा कसं काय घ्या. आता इथं मी अंडरलाईन करतो काही शब्दांना. बर, जो, जो, ज्यालाही आणि जो. आता हे जसं आपण मराठीमध्ये बोलतो, जो की, ज्या की, ज्यालाही, महिला इंग्लिशमध्ये काय वापरणार तुम्ही? ह्यासाठी कुठले इंग्लिशमध्ये शब्द आहेत? बघ, आता तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये फक्त एकच शब्द आहे, तो तुम्हाला शिकवणार आहे. जो साठी तुम्ही काय वापरू शकता. बघा, तो जो शब्द आहे तुमचा काय, कुठला आहे तो बघा. हु. काय? हु. हो, हे काय आहे तुमचं एक प्रश्नार्थक सर्वनाम आहे. तर बघा कसं, हु आलं आणि शेवटी क्वेश्चन मार्क आलं, तर मग हे काय होणार तुमचं इंटरगेटिव्ह प्रोनाउन, म्हणजे काय, प्रश्नार्थक सर्वनाम. आणि पहिल्यांदा वाक्य आलं, नंतर हु आणि नंतर वाक्य, म्हणजे किंवा. तसं नाही, पहिला एखादा शब्द आणि नंतर हु आणि नंतर वाक्य. बघा, लक्षात घ्या, कन्सेप्ट लक्षात घ्या. सुरुवातीला आलं, नंतर शेवटी काय, प्रश्नार्थक चिन्ह, ते झालं तुमचं इंटरगेटिव्ह प्रोनाउन, त्याचा काय संबंध येत नाही. आता वाक्य, नंतर हु आणि परत वाक्य. पहिलं एक शब्द, त्याच्यानंतर हु आणि नंतर वाक्य, म्हणजे हे काय झालं तुमचं रिलेटिव्ह प्रोनाउन, म्हणजेच आरपी, म्हणजे संबंध दर्शक काय, सर्वनाम. हे संबंधदर्शक सर्वनाम काय करतात, दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात. आता इथं जर वाक्यामध्ये हु आलं तर त्याचा अर्थ ह्या हुचा ना लावायचा. ह्या हुचा अर्थ काय होतो, कोण, हे की कोण. पण इथं हुचा अर्थ चेंज झालाय, काय, जो, जो, ज्यालाही आणि जो. आता हे लक्षात आलं तुमच्या. आता याचा वापर पाहूया आपण. हा झाला त्याचा ग्रामॅटिकल कन्सेप्ट. आता ह्याच्या वाक्यरचना पाहूया, कसं वापरायचं ते. त्यासाठी तुम्हाला तुमचे काळ हे क्लिअर असणं गरजेचे आहे. ओके, तेव्हा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि तुम्हाला काळांचा क्रम हा लक्षात आला पाहिजे. काळांचा क्रम लक्षात आला वाक्यरचना शिकताना, तर मग तुम्हाला वाक्यरचना भरपूर बनवता येते. ओके, आता बघा, राहुल एकमेव मुलगा आहे जो वेळेवर येतो. कोण आहे, राहुल. मग घ्या, राहुल इज द ओनली बॉय. आता हे जो कोणासाठी वापरायचा आपल्याला, मुलगा. राहुल एकमेव मुलगा आहे. कोण एकमेव मुलगा, ओनली बॉय. मग ह्या बॉय साठीच तुम्हाला काय, हु वापरायचे. आता त्याच्यानंतर कुठला काळ येते इथं बघा वाक्यामध्ये, येतो, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये कसं येतो, जातो, खातो, पितो अशी वाक्यरचना असते. म्हणजे हु कम्स, एकटा आहे ना राहुल, ओनली वन, म्हणून इथं वर्बला एस किंवा यर. हु कम्स ऑन टाइम, म्हणजे राहुल एकमेव मुलगा आहे जो वेळेवर येतो. बघा, रोजच्या वापरातली वाक्यरचना या अशा पद्धतीने हुचा वापर शिका. आता मला माझ्या मित्राला भेटायचे आहे जो या शाळेत काम करतो. बघा, मी वेगवेगळ्या पेनांचा वापर करतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. मला माझ्या मित्राला भेटायचं आहे. आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड. आता इथं तुम्हाला हे जो कशासाठी आलाय, जो ह्या शाळेत म्हणजे माझ्या मित्रासाठी आलाय, बरोबर. म्हणजे माय फ्रेंड, म्हणजे हे तर तुम्हाला काय घ्यायचंय, हु, म्हणजे आय वॉन्ट टू मीट माय फ्रेंड
हू बघा शाळेत काम करतो म्हणजे कुठला काळ आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. ओके, म्हणजे हू वर्क्स इन धिस स्कूल. ओके, ओके, स्कूल आलं लक्षात. त्याच्यानंतर बघा, ज्यालाही हे पाहिजे त्याला किंमत मोजावी लागेल. आता इथं काय केलं, दोन वाक्यांमध्ये. आता इथं शब्दांच्या पहिल्या म्हणजे ज्यालाही म्हणजे कोणीही असेल, म्हणजे इथं काय, एनी वन हू वॉन्ट्स धिस. म्हणजे बघा, एनी वन म्हणजे कोणी एक, त्याच्यासाठी काय वापरले तुम्ही, हू. मग इथं अर्थ काय झालाय, ज्यालाही हे पाहिजे म्हणजे एनी वन हू वॉन्ट्स धिस विल हॅव टू पे. है की नाही, विल हॅव टू पे द प्राइस. म्हणजे काय, त्याला किंमत मोजावी लागेल. आलं लक्षात. बघा इथं दोन वाक्यांमध्ये घेतलं होतं, आता इथं काय केलं, एका शब्दानंतर. ओके, आता या तीन वाक्यरचना लिहून घ्या. खालची वाक्यरचना खूप मोठी आहे. आता मोठ्या वाक्यरचना कशा बनवायच्या त्या बघा. हे लिहून घ्या वाक्यरचना, व्हिडिओ पॉज करून. मी एवढीच फक्त एक वाक्यरचना पुसतो आणि ती वाक्यरचना इथं मी तुम्हाला खालच्या वाक्यरचनेचं उत्तर देतो. बघा, पहिला आपण तो घेऊ. तो एक पापी माणूस आहे म्हणजे काय, ही कॉमा, वाक्य संपलं. हू. आता ही साठी तुम्ही काय घेणार, प्रेझेंट साठी इज अ सीनर. ही हू इज अ सीनर म्हणजे तो जो एक पापी माणूस आहे. ओके, आणि नंतर काय, कॉमा, एक्सपेक्ट्स टू बी फॉरगिवन बाय गॉड. काय, फॉरगिवन बाय गॉड. ओके मित्रांनो, तुम्हाला ही कन्सेप्ट शिकवेल मी, टू बी चा वापर, त्याच्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म कसं येतं हे कन्सेप्ट मी शिकवण. तुम्ही माझ्या चॅनलवर जर शेवटपर्यंत राहाल तर तुम्हाला एक एक सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, बघा आता, तो जो एक पापी माणूस आहे परमेश्वराकडून माफ केलं जाण्याची अपेक्षा करतो. आता इथे काय केलं आपण, ही घेतलंय. आता हीच्या ऐवजी तुम्हाला काय घ्यायचं, इथं आय कॉमा हू. आता इथं इज घेतलं होतं, इथं ॲम. आय हू ॲम अ सिनर एक्सपेक्ट्स टू बी फॉरगिवन बाय गॉड. म्हणजे मी जो एक पापी माणूस आहे परमेश्वराकडून माफ केलं जाण्याची अपेक्षा करतो. बघा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला हूचा वापर शिकवलेला आहे, खूप सोप्या पद्धतीने सांगितलंय. घरी प्रॅक्टिस करा आणि भरपूर वाक्यरचना बनवा. जर तुमच्याकडे कुठलं माध्यम नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये त्या वाक्यरचना लिहून पाठवू शकता, जेणेकरून मी तुम्हाला त्या लगेच ऑन दी स्पॉट तिथं चेक करून देईन. किंवा तुम्हाला स्क्रीनवर माझी इंस्टाग्रामची आयडी दिसत असेल, तुम्ही तिथंही फोटो पाठवू शकता. तर मित्रांनो, काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.